श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यावर्षी आषाढ अमावास्या ही 12 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. यालाच आपण दीप अमावास्या किंवा दिव्यांची पहाट असे म्हणतात. या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते. धार्मिक मान्यतानुसार पूर्वज अमावास्येच्या दिवशी पृथ्वीवर येतात जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे. अशा परिस्थितीत जेव्हा ते परतात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा. यामुळे अमावास्येच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात. गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावास्येचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते. या दिवशी पितृतर्पण, श्राद्ध कर्म आणि शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने मोक्ष आणि इच्छासिद्धी देखील प्राप्त होते. या दिवशी दान धर्म करणे व पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. यासोबतच आषाढ अमावास्येला गोरगरिबांना किंवा ब्राह्मणांना दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते. आषाढ अमावास्येला घरात तुपाचा दिवा लावा, पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि दिवा लावा. जलपूजन करताना नदीत 5 लाल फुले आणि 5 दिवे वाहत्या पाण्यात सोडा. यावेळी कन्यापूजन घरात कमीत कमी 9 मुलींना जेवू घाला. पितृस्तोत्राचे पठण करणे देखील शुभ मानले जाते. या दिवशी केस कापणे, नखे कापणे, झाडू खरेदी करणे टाळावे. तसेच या दिवशी काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घालावी. यामुळे कोणत्याही प्रकारचा ग्रहदोष नाहीसा होतो. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते. या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात. तसेच या दिवशी तुळशी आणि पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घातल्या जातात. प्रदक्षिणा घालताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप हा केला जातो. या पवित्र दिवशी पितरांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो. असं केल्याने पित्र प्रसन्न होतात. तसेच या दिवशी एखादं नवीन झाड लावण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जाते. हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते. दीप अमावास्येच्या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते. कणकेच्या दिवा प्रज्वलित करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. आपल्याकडे प्रत्येक पूजा किंवा व्रताच्या दिवशी कहाणी वाचली जाते आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून दीप अमावास्येच्या दिवशी ही दिव्यांची कहाणी निश्चितच ऐकायची आहे. केवळ श्रवण केल्याने सुद्धा आपल्यावर दिव्यांची कृपा होईल आणि आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहील. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच दीप अमावास्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलावरनं ओवाळून टाका ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. त्यांना लागलेली प्रखर वाईट नजर असेल, हट्टीपणा असेल ती दूर होऊन त्यांना भरभरून यश हे प्राप्त होणार आहे. ती कोणती वस्तू उतरवून टाकायची, कोणत्या वेळेत उतरवून टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त झालं पाहिजे. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आता दोष म्हणजे काय, तर जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर आपले मुलं वारंवार आजारी पडतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही. बऱ्याचदा आपल्या मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या निर्माण होतात. आता जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो दीप अमावास्येच्या दिवशी करायचे आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय जे आहेत ते सांगणार आहेत. हे उपाय आपल्याला संध्याकाळी करायचे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हे उपाय जे आहेत ते करू शकतात. सगळ्यात पहिला उपाय करण्याकरता आपल्याला
7 लवंगा लागणार आहेत। ज्या लवंगा आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेल्या नसाव्या। ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा आहे, करणीबाधा आहे, त्याचबरोबर आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात। तसेच लवंगा ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते। आता हा उपाय करण्याकरता आपल्या मुलांना आपल्याला पाटावर किंवा आसनावर बसवायचं, डायरेक्ट जमिनीवर बसवू नका। जर तुम्ही डायरेक्ट जमिनीवर बसून हा उपाय केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होणार नाही। सर्व सेवा ज्या आहेत त्या धरती मातेला समर्पित होतील। म्हणून आपल्याला आपल्या मुलांना जे आहे पाटावर बसवायचं। बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही याची तुम्हाला आवर्जून काळजी घ्यायची। आता आपल्याला मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा या ज्या लवंगा आहेत त्या उतरवून घ्यायच्या आहेत। उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की या लवंगासोबत माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा, करणीबाधा दूर झालेली आणि माझ्या मुलांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे। एकदा मुलाच्या डोक्यावरनं 7 लवंगा उतरवून टाकल्या की आपल्याला लगेचच घराच्या बाहेर घेऊन या वस्तू जायचं आहे आणि आपल्याला जाळायच्यात। आता तुम्ही गावा साईडला राहत असतील, तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर तुम्हाला या ज्या लवंगा आहेत त्या चुलीमध्ये पेटवून टाकायच्यात। पण आता तुमच्याकडे चूल नाही, तुम्ही गावा साईडला राहत नाही, मग काय करायचं? मग तुम्हाला एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये 3 ते 4 वडे आपल्याला भीमसेनी कापूरच्या प्रज्वलित करायच्यात आणि त्यामध्ये आपल्याला या लवंगा टाकायच्यात आणि त्या जाळून टाकायच्या आहेत। फक्त हे भांडं ठेवताना लक्षात तुम्हाला एवढं ठेवायचं आहे की घराच्या बाहेर काढायचं आहे, म्हणजे घराच्या बाहेर हे भांडं आपल्याला काढायचं आहे, तिथे आपल्याला हा प्रज्वलित करायचा आहे कापूर आणि त्यानंतर आपल्याला या लवंगा ज्या आहेत त्या पेटवायच्या आहेत। घराच्या आतमध्ये ठेवून आपल्याला हे भांडं जे आहे म्हणजेच ज्या लवंगा आपण पेटवणार आहेत त्या अजिबात जाळायच्या नाहीत। तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला 7 लवंगा लागणार आहेत। आता तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता वेगवेगळ्या 7 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत। एका मुलावरनं उतरवलेल्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही। अमावास्येच्या दिवशी हा उपाय करण्याला भरपूर महत्त्व दिलं जातं। आता पुढचा उपाय जो आपल्याला करायचा आहे त्याकरता आपल्याला खडी मीठ आणि पिवळी मोहरीपासून करायचं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं खडे मीठ घ्यायचं, त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे। आता तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीही चालणार आहे। त्याचबरोबर आपल्याला 2 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, थोडीशी कांद्याची सालं घ्यायची आहेत आणि 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत। ज्या मिरच्या आपण घेणार आहेत त्या देठासकट असाव्यात। या सर्व वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या उजव्या हाताची मूठ जी आहे ती आपल्याला बंद करायची आहे। मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं, बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही अशा रीतीने आपल्याला बसवायचं। मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला गोलाकारमध्ये या ज्या वस्तू आहेत त्या मुलांच्या डोक्यावरनं उतरवायच्या आहेत। उतरवताना आपल्याला असं बोलायचं आहे की आल्या गेल्याची, घरची, दारची, कुत्रा मांजरांची, शेजारी पाजाराची कोणाची कुठल्याही प्रकारची चांगली किंवा वाईट नजर लागली असेल तर ती निघून गेली पाहिजे। आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला या वस्तू एकदा घ्यायच्या आहेत। आता तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत। एका मुलावरनं उतरवलेल्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही। आता तुम्ही गावा साईडला राहत असतील, तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या चुलीमध्ये पेटवायच्यात। लक्षात ठेवा या वस्तू आपल्याला इकडे तिकडे फेकायच्या नाही आहेत, आपल्याला या जाळूनच टाकायच्या आहेत। आता तुमच्याकडे चूल नसेल तर तुम्हाला काय करायचं, घराच्या बाहेर तुम्हाला भांडं ठेवायचं आहे, भांड्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 वड्या भीमसेनी कापूरच्या प्रज्वलित करायच्यात आणि त्यामध्ये या वस्तू टाकून आपल्याला जाळायच्यात। लक्षात ठेवा या वस्तू आपल्याला जाळायच्यात, फेकायच्या नाही आहेत। जेव्हा या वस्तू आपण कापूरसोबत जाळतो तर त्यामुळे आपल्या मुलांमध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा, करणीबाधा निघून जाते आणि आपल्या मुलांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही व्हायला लागते। दीप अमावास्येच्या दिवशी हा उपाय करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं। दोन्ही उपाय जे ते खूप प्रभावी आहेत, नक्की करा। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।